आतापर्यंत आपण इयत्ता दुसरीसाठी विविध व्हिडिओ आपण बघितले। आता लेखन कौशल्यावर आधारित श्रुतलेखन हा भाग आपण बघणार आहोत। श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला एकूण अक्षरे लिहितो या कृतीवर आधारित आपण काही उपाय बघूया। भाषा मुलं कशी शिकतात, तर सर्वप्रथम ऐकून, मग असे असेल तर योग्य उच्चार कानावर त्या मुलांच्या पडले पाहिजे आणि योग्य उच्चार पडले तर मुलं हे योग्य बोलतात आणि योग्य बोलल्या गेलं तर योग्य त्यांना लिहिता येतं। म्हणून भाषा शिक्षणाचा जो नैसर्गिक क्रम आहे तो सुद्धा लक्षात घेऊन कृती करणे गरजेचं आहे। आतापर्यंत आपण अक्षर गटाच्या माध्यमातून आपल्याला अक्षराची ओळख विद्यार्थ्यांना झालेली दिसून येते, परंतु ती कशी, तर मुले अक्षरे पाहून लिहू शकतात, अक्षरे गिरवतात आणि उच्चार सुद्धा करतात, परंतु खरी अडचण पुढे येते ती म्हणजे ऐकून लिहिण्याची। आणि शेवटी जसे ऐकले जाते तसे लिहिले सुद्धा जाते। मग एक शिक्षक म्हणून माझे महत्त्वाचे काम असं आहे की मुलांच्या कानावर अक्षराचा योग्य उच्चार पडणे। जोपर्यंत योग्य उच्चार व ध्वनी मुले ऐकणार नाही तोपर्यंत श्रुतलेखनात अचूकता येणार नाही। श्रुतलेखन ही केवळ लेखनाची चाचणी नाही, तर ऐकणे, समजणे, उच्चार आणि स्वतः व्यक्त होणे याचा एकत्रित सराव आहे। पण प्रत्यक्ष वर्गात शिक्षकांना अडचणी येतात। चला तर पाहूया त्या अडचणी कोणत्या। सर्वप्रथम आपण गोंधळ निर्माण करणारी अक्षरे कुठली ते बघूया। तर बघूया काही स्वर या ठिकाणी आपण मी उच्चार करून दाखवतो। ते स्वर म्हणजे उ, उ, ई, ई, ए, ऐ हे जे स्वर आहेत याचे उच्चार मी केलेले आहेत। त्याच्यानंतर काही व्यंजने आपण जे गोंधळ निर्माण करणारी आहेत ते बघूया। त, थ, ध, ट, ठ, श, स, श, ल, र, ळ, ड, ढ हे जे स्वर आणि व्यंजने आहेत ही गोंधळ निर्माण करणारी आहेत विद्यार्थ्यांच्या लेखनातून। तेच आता जी मी उच्चार केलेली जी स्वर व्यंजने आहेत तीच आपण आता ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून ऐकूया। आपण मी उच्चार करून दाखवतो। ते स्वर म्हणजे उ, उ, ई, ई, ए, ऐ हे जे स्वर आहेत याचे उच्चार मी केलेले आहेत। त्याच्यानंतर काही व्यंजने आपण जे गोंधळ निर्माण करणारी आहेत ते बघूया। त, थ, ध, ट, ठ, श, स, श, ल, र, ळ, ड, ढ। तर बघितले आपण आता ऑडिओच्या माध्यमातून। कारण शिक्षकांच्या उच्चारामध्ये आणि ऑडिओ क्लिपच्या उच्चारामध्ये फरक हा निश्चितच दिसून आलेला आहे। अक्षराचे जे ध्वनी आहे ते मुलांना ऐकवत असताना अक्षरे त्यांना दाखवावे, कारण जेणेकरून त्यांचा गोंधळ होणार नाही। तसेच यासाठी तुम्ही काही ऑडिओ क्लिप असतील किंवा संगणकावरच्या क्लिप असतील किंवा मोबाईलद्वारे सुद्धा त्याचा वापर केला तरी विद्यार्थ्यांना फार फायद्याचं ठरेल। सुरुवातीच्या टप्प्यावर बोलीभाषेला महत्त्व द्यायचे, कारण हे जे उच्चार आहेत हे बोलीभाषेमध्ये एक गोंधळ निर्माण करणारे आहेत। आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात, त्यामुळे विद्यार्थ्यांना बोलीभाषेला आपण या ठिकाणी श्रुतलेखनाच्या माध्यमातून महत्त्व देऊया, कारण भाषा शिकणे महत्त्वाचे। नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिडिओच्या मालिकेतील आजचा हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। आणि वर्ग दुसरा अध्ययन स्तर आहे श्रुत लेखन
करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीचा उच्चार ऐकून अक्षरे लिहितो. आतापर्यंत आपण मुलं वाचायला शिकलेली आणि लेखन सुद्धा अनुलेखन सुद्धा करत आहे. आणि या पुढची जी स्टेप आहे पहिली ती म्हणजे श्रुतलेखन. तर श्रुतलेखनमध्ये आपण वर्णमालेतील जे सर्व अक्षर आहे त्या सर्व अक्षरांपैकी बघ बेटा इकडे हे चित्र बघ कशात आहे, अननसाचं आहे. आणि याला काय म्हणतात, अ. याचा उच्चार काय आहे, अ. काय उच्चार आहे, अ. आणि हे चित्र आ. हा आई आई. आणि याला काय म्हणतात मग, आ. काय म्हणतात, आ. आता बघा तुम्हाला मी दोन चित्र दाखवली वेगवेगळी. बघा हे आहे इमारत आणि हे आहे इरलिंबू. आता बघा दोनही ई येते. बघा हा आहे ई, काय ई इमारतचा ई, आणि हा आहे ई इडलिंबूचा ई. नंतर आता हे दोन अक्षर आहेत. बघा हा आहे उ, उखरचा उ, आणि हा आहे उ, उसाचा उ. ओके. आणि नंतर बघा आता ए, काय हा इने काय म्हणलं अगोदर ऍ केलाय ना. हा काय ए केला आणि ही काय आई. बरोबर आहे, व्हेरी गुड. आणि बघा आता हे जे दोन स्वर आहेत बघा याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का, ऍ. काय म्हणतात याला, ऍ. आणि याला काय म्हणतात, अ. बघा आता ऍ आणि अ हे दोन स्वर आहेत वाढलेले आहेत. आणि आता आपल्याला हे जे अननसाचा अ आहे आता आपल्याला कसं लिहायचं आहे, बरोबर आहे. आता आपण त्यासाठी आपण स्क्रीनवर बघा आता अ कशा प्रकारे काढला जाते बघून घ्या. हा अ, बरोबर आहे, व्हेरी गुड. समजलं का अ कसा काढायचा, कळलं ना, व्हेरी गुड. अशा प्रकारे आता आपल्याला हात अ या नवीन पद्धतीनं तुम्हाला खडे खेळायला आवडतात ना, नक्की. कोण कोण खेळते घरी खडे, तू खेळते का, खेळत नाही का, तुला खेळायला नाही आवडत, बरं काय नाही. तर आपण शाळेत काय करत आहे, खड्याच्या माध्यमातून या खडे घेऊन आपण अ तयार करायचा. कळलं का, जसं स्क्रीनवरून बघितलं की नाही तसाच अ आता इथं तयार करून दाखवायचा आहे. चला घ्या या तुम्ही, चला खडे ठेवा असे घ्या असे आणि अ हे अक्षर काढून दाखवा. शाबास, व्हेरी गुड. घ्या एक एक खडा ठेवून जा असा. शाबास. पहिला अर्धा चंद्र घ्यायचा आहे. शाबास. व्हेरी गुड. शाबास. दोघींना खडे खेळायला आवडत आहे की नाही. आणि खड्याच्या माध्यमातून आपण अ सुद्धा शिकतोय कसा काढायचं ते, है की नाही. शाबास. राहिलं लक्षात आता, व्हेरी गुड. आता उभी रेष हा चिटकून घे थोडीशी. हा व्हेरी गुड. शाबास, व्हेरी गुड. छान. किरण आता त्या अ वर काय लिहायचं राहिलं, हा टोपी आहे की नाही, त्या अ ला चिटकून घ्यायची. व्हेरी गुड. शाबास. हा इथपर्यंत घ्यायची. बघा लक्षात घ्या अ ची जी टोपी असते ना, पूर्ण अ जे अक्षर आहे त्या अ अक्षराला पूर्ण या बाजूला आणि या बाजूला अशी लांब रेष काढायची आहे. अजून एक दोन खडी शिकले. ओके, जमलं का, व्हेरी गुड. शाबास. काय आवडला, आवडला ना, व्हेरी गुड. शाबास. बघा आता आपण खड्याच्या माध्यमातून अ कसा काढायचा शिकलो. आता हेच आपल्याला घरी अ पासून तर अ पर्यंत हे घरी खड्याच्या माध्यमातून तुम्हाला करायचं आहे. आणि पुन्हा बघा आता ही उडदाची डाळ, कशी डाळ आहे, डाळ. ओके, तुमच्या घरी डाळी असतील ना, मसूरची डाळ, तुरीची डाळ. आणि या डाळीच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, एक छान चौकन करून आणायचं आहे. ते म्हणजे वेगवेगळे अक्षर वेगवेगळ्या डाळीनं
चिटकून आणायचे. कळलं? तर बघा शिक्षक बंधूंनो आणि भगिनींनो, श्रुतलेखन ही परीक्षा घेण्याची पद्धत नाही, तर भाषा शिकवण्याचा एक आनंददायी प्रवास आहे. आपला सहज स्पष्ट उच्चार, योग्य उच्चार, लेखन सराव आणि खेळ आणि मुलांना दिलेले हे प्रोत्साहन यांच्या मदतीनं आपण या चिमुकल्या मुलांचं श्रुतलेखन सहज सुधारू शकतो. धन्यवाद. नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, निपुण महाराष्ट्र अभियान उपक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुकर आणि सुखकर होण्यासाठी आपण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलढाणा यांच्या व्हिडिओ मालिकेतील हा एक व्हिडिओ मी आपल्यासमोर सादर करीत आहे. माझ्याकडे अध्ययनस्तर आहे. श्रुतलेखन करताना वर्णमालिकेतील सर्व अक्षरांच्या ध्वनींचा उच्चार ऐकून अक्षरे लिहितो. मी गणेश लक्ष्मण राऊत, जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कदमापूर, केंद्र पळशी, पंचायत समिती खामगाव, जिल्हा बुलढाणा. या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत लहान मुलांना श्रुतलेखन कसे शिकवावे. श्रुतलेखनामुळे मुलांची श्रवण क्षमता, शुद्ध लेखन व लक्ष केंद्रीकरण सुधारते. श्रुत म्हणजे ऐकणे आणि लेखन म्हणजे लिहिणे, आणि श्रुतलेखन म्हणजेच ऐकून लिहिणे. मग आता तेच पाहणार आहोत आपण. बघा आता या ठिकाणी काही माझ्याजवळ अक्षर कार्ड आहे. या ठिकाणी ते तुम्हाला दिसतात. त्यामध्ये त्यांचा उच्चार जरी सारखा वाटत असला तरी ते अक्षर मात्र वेगवेगळे आहेत. या ठिकाणी बघा एक तुला चित्र दाखवतोय. कशाचं आहे? टरबूजाचं. हे काय आहे? ट. व्हेरी गुड. हे चित्र कशाचं बेटा? ठसा. हे काय आहे? ठ. करेक्ट. आता हे तुम्हाला याची अक्षर ओळख आहे, परंतु बघा मी उच्चार काढल्यानंतर ते अक्षर कसं लिहायचं तुम्हाला नंतर आलं पाहिजे. त्यासाठी बघा याला म्हणायचं ट. काय म्हणायचं? ट. आणि याला काय म्हणायचं? ठ. म्हणजे आता हे अक्षर गट आहे एक, परंतु यांचे उच्चार थोडे थोडे साम्य असलं तरी मात्र ते वेगवेगळे. आता तिसरा जो आपल्याजवळ अक्षर कार्डाचा 3 अक्षरांचा गट आहे, यामध्ये बघा या ठिकाणी आपण पाहिलं हे चित्र कशाचं आहे? ससा. याला काय म्हणायचं? स. व्हेरी गुड. शाबास. हे काय आहे? श. बर. हे काय आहे? श. बघा आता या ठिकाणी आपण पाहिलं हे तिन्ही अक्षर आपल्याला साम्य वाटतात, परंतु थोडे वेगवेगळे आहेत. बघा या ठिकाणी पहिला आहे स, त्याच्यानंतर आहे श आणि हा आहे श. आता यानंतरचा अक्षर गट जो आहे तो बघा हे चित्र कशाचं आहे? न. करेक्ट. हा काय आहे? न. आणि या ठिकाणी हे चित्र आहे बाणाचं. हा आहे अण. आता या दोन न मतलब म्हणजे उच्चाराचा फरक लक्षात घ्या. आता याला म्हणायचं न. काय म्हणायचं? न. आणि याला म्हणायचं अण. काय म्हणायचं? अण. फरक कळला? न अण. त्यानंतरचा अक्षर गट आहे पुढचा. या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे हे चित्र कशाचं आहे? गणपतीचं. हा काय आहे? ग. हे चित्र कशाचं आहे? ग. हे काय आहे बेटा? घ. बघा आता ग मोठ्याने म्हणा एकदा. ग आणि घ. आलं लक्षात? ग आणि घ. त्यानंतरचा अक्षर गट आहे पुढचा. हे चित्र कशाचं दिसतं तुला? करेक्ट. आणि याला काय म्हणायचं? ब. आणि या ठिकाणी हे चित्र आहे भोर. करेक्ट. मग याला काय म्हणायचं? भ. बघा आता हे अक्षर गट उच्चार जरी सारखे वाटत असले तरी बघा याला म्हणायचं ब. काय म्हणायचं? ब. आणि हे आहे भ. काय आहे? भ. त्यानंतर आहे हा एक अक्षर गट आहे या ठिकाणी. हे डमरू आहे. काय आहे? डमरू. याला काय म्हणायचं? ड. आणि हे काय आहे? ढोल आहे की ढोल. याला काय म्हणायचं? ढ. बघा ड. माझ्या उच्चाराकडे लक्ष ठेवायचं कारण तुम्हाला नंतर श्रुत लेखन करायचं आहे. याला म्हणायचं ड आणि याला म्हणायचं ढ. काय म्हणायचं? ढ. फरक कळला ना? चालेल. मग आता आपण काय करूया अशा. तर मित्रांनो श्रुत लेखन ही फक्त परीक्षा घेण्याची पद्धत नाही, तर भाषा शिकण्याचा आनंददायी प्रवास आहे. योग्य उच्चार, लेखन सराव, खेळ आणि प्रोत्साहन यांच्या मदतीने आपण मुलांचे श्रुत लेखन सहजपणे सुधारू शकतो. धन्यवाद.